हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे बिस्कॉप केक। ओके, तर बिस्कॉपचा मी इथं दाखवलेला आहे, तो आहे बिस्कॉप स्प्रेड। ठीक आहे, तर व्हिप क्रीममध्येच बिस्कॉप क्रीमची क्रीम ॲड करायची आणि मिक्स करून घ्यायची। आणि जर स्पॉन्जपासून बनवत असेल, म्हणजे स्टार्टिंगपासून बनवत असेल, तर स्पॉन्जमध्ये पण तुम्ही बिस्कॉप स्प्रेड 2 टेबलस्पून ॲड करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये पण त्याला टेस्ट येऊन जातो आणि त्याचा कलर असा कॉफी किंवा बिस्किट टाईप दिसतो। ठीक आहे, तर मी तर व्हॅनिला स्पॉन्जपासूनच बनवत आहे, तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। डिटेलमध्ये सर्व शेअर केलेलं आहे तुमच्याकडे। ठीक आहे, तर शुगर नेहमीप्रमाणे शुगर सिरपने सोक करून घ्यायचा। कोणताही केक बनवत आपण असेल तर शुगर सिरपने सोक केल्याशिवाय पुढची प्रोसेस आपली होत नाही। ठीक आहे, तर इथं बिस्कॉप चं स्प्रेड याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा कलर असा ऑफ व्हाईट झालेला आहे। तर लेस क्रीममध्ये बनवू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये बिस्कॉपचं जे बिस्किट येतं ना, लोटस बिस्कॉप म्हणून, तर ते पण क्रश करून ॲड करू शकता। समोरच्याकडून बिस्कॉपचा जो केक असतो तो कॉस्टली असतो, तर समोरच्याकडून तसे चार्जेस पण आपल्याला घ्यावे लागतात। जसे चार्जेस असतात तसं आपल्याला त्याच्याशी बनवायला लागतात तो तसा केक तो। ठीक आहे, तर मला हा कमी चार्जेसमध्ये मी दिलेला आहे। तर फक्त मी क्रीममध्ये बिस्कॉपचं ॲड केलेलं आहे स्प्रेड, आणि वरती तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की पुढे पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की तसं पण आपण करू शकतो। ओके, तर लेस क्रीममध्ये सर्वच केक माझे लेस क्रीमचेच असतात। ओके, पॅलेट नाईफने असं क्लीन करत जायचं, क्रम कोट करत राहायचं। आणि हाफ KGचा केक आपण इथं बनवत आहे व्हॅनिला स्पॉन्जपासून। ठीक आहे, शुगर सिरपने सोक करायचं। आणि बिस्कॉप हे कुठेही भेटत नाही, जिथे केकचं शॉप असतं, किंवा शॉप नाही, केक बेकिंग मटेरियल शॉप असतं, त्या ठिकाणीच आपल्याला ह्या सगळे वस्तू एकाच ठिकाणी मिळून जातात। आणि ऑनलाईन ॲमेझॉन वगैरे तर त्याच्यावरती इझिली भेटून जाईल। ओके, अशा प्रकारे। आणि ह्या आतमध्येच फक्त यूज करायचं, बाहेरून नाही करायचं, कारण बाहेरून काय होतं की क्रीमचं टेक्स्चर चेंज होतं। तरी पण थोडंफार केलं तरी बाहेरून व्हाईट क्रीमनेच करायचं, म्हणजे जी आपण नॉर्मल क्रीम असते ना, व्हिप क्रीम, त्याच क्रीमने, त्याच्यामध्ये काही ॲडिशनल ॲड नाही करायचं, सिंपल पद्धतीने आपण बनवायचे। ओके, तर इथं मी क्रम कोट करून घेत आहे, कारण क्रम कोटिंगला पण आपली जेवढी क्रीम आपण बनवली त्याच्यामध्ये क्रम कोट आरामात होऊन जातं। ठीक आहे, ठीक आहे, तर क्रम कोट करायचं, थोडी क्रीम घेऊन क्रम कोट करायचं। आणि बिस्कॉप केकसाठी आपल्याला लागतं काय, बिस्कॉप स्प्रेड, बिस्कॉप बिस्किट, लोटसचं बिस्किट असतं ते। ओके, आणि आपल्या पेजवरती जर तुम्ही व्हिडिओ पाहत असेल, जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। ठीक आहे, तर याचं कंटिन्यू बघत राहा। तर इथं क्रम कोटिंग आपल्याला झालेलं आहे, आणि आपण फायनल आयसिंग डेकोरेशन करणार आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर एक 10-15 मिनटं ज्यावेळेस क्रम कोट करून होतं त्यावेळेस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। ठीक आहे, आणि थोडासा जर तुम्हाला बाहेरून कलर पण तसंच हवा असेल तर त्याच्यामध्ये येलो कलरचा एक ड्रॉप, म्हणजे एकदम लाईट म्हणजे ऑफ व्हाईट असा आला पाहिजे, असं त्याच्यामध्ये मिक्स करायचं, मग तो आपल्याला कलर येऊन जातो। ठीक आहे, तर थोडी क्रीम घेऊन आपल्याला आयसिंग करायचं आहे प्रॉपर। मी काही सेट करायला ठेवलं नाही, केक डायरेक्ट आयसिंग करणार आणि लगेच केक पॅक करून देणार कस्टमरला। ओके, आणि जे बिस्कॉपचं जर स्प्रेड असतं लिक्विडी, तर त्याच्यामध्ये थोडंसं काय करायचं, गरम करून घ्यायचं, आणि नंतर आपण त्या केकवरती गनाश कसं वापरतो तसं वापरायचं। ठीक आहे, क्रम कोट करायचं, क्रम कोट करून, सॉरी, ही फायनल आयसिंग आपली, आणि स्क्रॅपरने कॉम्ब करून घ्यायचं।
अशा प्रकारे कॉम करायचं. जर तुम्हाला केकला फिनिशिंग येत नसेल तर ही पद्धत ट्राय करून पहा, कुठेही फेल नाही होणार. प्रॉपर आयसिंग आणि फिनिशिंग तर एक नंबरच येणार. त्याच्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. थोडी एक्स्ट्राची जी क्रीम आहे ती पॅलेट नाईफने क्लीन करून घ्यायचं. अशा प्रकारे ते एक्स्ट्राचे जे आहे आणि नंतर अजून एकदा कॉमने हे करायचं. ओके, पॅलेट नाईफने असं एक्स्ट्राची क्रीम आहे ती अशी काढून घ्यायची. त्याच्यामुळे वरती पण क्लीन होतं आणि केकला फिनिशिंग पण एक नंबर येते. ठीक आहे, तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही त्याच्यावरती करू शकता. ओके, हे आहे लोटसचं बिस्किट. लोटसचे बिस्किट आहे. तर हे मी याचे एका बिस्किटाचे क्रम्स करून घेतलेले आहेत आणि ते आपण आणि इथं मी लोटस बिस्कॉपचा जो स्प्रेड आहे जो तुम्हाला स्टार्टिंगलाच दाखवलेला आहे तो, त्याच्यापासून ते आपण केकवरती अप्लाय करणार आहे. गनाश टाईप, जसं चॉकलेट गनाश असतं ना तसं हे आपलं बिस्कॉप गनाश, पण ते बिस्किटपासून केलेलं असतं, ते चॉकलेटपासून केलेलं असतं. तर केक मी तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवला होता आणि इथं तुम्ही ड्रॉप करायचं आणि पूर्ण सगळं असं पायपिंग बॅगने एकदम पातळ लेअर करून घ्यायचा. थोडं जास्त वापरला तरी काही हरकत नाही. आणि यू शेपमध्ये आपल्याला ड्रॉपिंग करत जायचं, ड्रिपिंग करत जायचं आणि नंतर नाईफने पूर्ण स्प्रेड करायचं सगळीकडे. हा मी आपला नॉर्मलच केकसाठी नाईफ यूज करते. केक साठी दुसरे पण शॉपमध्ये नाईफ भेटतात, पण ह्या नाईफचा पण यूज होतो. अजून थोडंसं एक्स्ट्रा यूज करायचं. अशा प्रकारे आपला हा केक झालेला आहे रेडी. आणि याच्यावरती आपण अप्लाय करणार आहे क्रम्स. कशाचे तर लोटस बिस्कॉपचे, जे कुटून घ्यायचं. जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये किंवा मिक्सरला एकदाच फिरवलं की असे झाले पाहिजे दरदरा तसं. की नाहीतर मग ग्लासमध्ये किंवा मी तर ग्लासमध्ये घेऊन आपले जे फॉन्डंटचं जे असतं लाटायचं, तर त्याने मी एकच मिनटं क्रश करायचं त्याला. अशा प्रकारे आपण स्प्रेड करायचं, स्प्रेडने असं टाकून घ्यायचं. कारण कस्टमरने जसं फोटो पाठवलं तर त्याप्रमाणे त्यांना डेकोरेट करून दिलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर देखील करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून आपण ह्याच्यावरती लावणार आहे लोटस बिस्कॉपचे जे हे बिस्किट आहे, ते खूप कॉस्टली असतं हे पण. त्याच्यामुळे जसा तुमचा खर्च होईल तसा तुम्ही केकचा रेट ठरवायचा असतो आपला, जो बजेटप्रमाणे. इथं हा बघा लोटसचा बिस्कॉप बिस्किट आहे, तो छोटा पण पॅकेट भेटतो आणि एका केकवरती 2-3 तुम्ही लावू शकता. ओके, सिंपल डिझाईन आहे पण खायला छान लागतो केक, एकदम मस्त, अमेझिंग, सुपर सॉफ्ट, डिलिशियस. ओके, अशा प्रकारे आपला केक झाला आहे रेडी. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, सी यू अगेन.